जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। आदिवासी विकास विभागाच्या निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील वीज पोहोचू न शकलेल्या अनेक गावांवर विद्युतीकरणाचे सुरू असलेली काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप आज सामाजिक संघटनांच्या वतीने लावण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागामध्ये आजही अनेक वाड्यापाड्यांना वीज नाही, अशातच यांच्या विद्युतीकरणासाठी शासनाने 350 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देखील दिली आहे। त्यातील 80 कोटीची काम सध्या सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप सातपुडा विकास संघर्ष समितीने केला आहे। या कामांचा दर्जा अतिशय खराब असल्याने खांबाच्या अवतीभोवतीचे सिमेंटचे चौथारे हाताने तुटत असून खांब देखील कमी वजनाचे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे। ही पोल 3 ते 5 फूट खड्डा करून 1 मीटर सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या भरावात उभारणे आवश्यक असताना दगडगोट्यांचा भराव करून ही पोल उभे केल्या जात आहे। त्यामुळे त्रयस्थ यंत्रणेमार्फत या कामांच्या चौकशीची मागणी नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृह आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्याच्यातला प्रत्यक्ष 38 कोटी रुपये ह्या वीज वितरण कंपनीला दिले गेले, परंतु हे काम करताना 24 ठेकेदारांना वेगवेगळ्या याच्यात कामं दिली गेली। पण त्या 24 ठेकेदारांनी प्रत्यक्ष काम करताना अत्यंत बोगस निकृष्ट साहित्य वापरून ते काम सुरू आहे। आणि ज्या त्याने टेंडर मंजूर केले गेले, म्हणजे याच्यात टेंडर मंजूर करताना एक प्रोसिजर अशी असते की टेंडर मंजूर करताना त्यांच्या अटी शर्ती नाही दिले जातात। ऑलरेडी वीज वितरण कंपनीच्या अटी शर्ती ठरलेले असतात की एवढ्या किलोमीटरला एवढे खांब दिले पाहिजे, त्याची ते वायरची थिकनेस वगैरे एवढी पाहिजे, एवढे वजनाचे पाहिजे। त्याच्यानंतर पोलची पण एक हे ठरलेलं आहे का एलटीची असेल, एसटीची असेल तर 270 किलोचं पोल पाहिजे, एलटीची असेल तर 160 का 70 किलोचं असं असलं पाहिजे। हे सर्व त्यांची कॅटेगरी ठरलेलं आहे। पण त्यात हेने या नवीन विद्युतीकरणाचे काम होत नाहीये, यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे। चॅनल मधून निघत आहे आणि हा पूर्ण काम आहे ते पूर्ण पाळी क्षेत्रात आहे, म्हणजे पाळी क्षेत्रात असल्या कारणाने जर पावसाळ्यात समजा किंवा जनरल असंही पण हे करणार तर ते कोणाला कळणार नाही लवकर का हे खराब झालेलं आहे। खराब झाल्यानंतर तिथे दुरुस्त करणं हा फार दुरापास्त आहे। ते इथे जे साहित्य वापरायला जायला पाहिजे होतं ते दणकट आणि मजबूत वापरलं गेलेलं आहे, ही गंभीर बाब आहे। जर तोरमाचा रस्ता जर आजच्या तारखेला पावसाळ्यात जर हे केलं तर महिना 2-2 देऊन जर वीज प्रत्यक्षात मिळणार नसेल तर मग काम करून काय फायदा। हे जे आहे हे एसटी पोल आहे, 5 फूट खाली सिमेंट कॉन्क्रीटचा भराव करून
ते पोल उभारले गेले होते पाहिजे होते, पण तसं न करता त्यांनी फक्त दगड माती टाकून दिलेला आहे आणि सर्व लोखंडी पोल आहे, 100% सडणारे भ्रष्टाचार आहे. आपण याच्यात बदमाशपणा केलेला आहे त्यांनी. यामध्ये सर्व म्हणजे फक्त ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून पैसा खाण्यासाठी राबवलेली योजना आहे, दुसरं काही नाही. प्रत्यक्षात आदिवासींच्या जीवनामध्ये 20 रुपये एक विकास व्हावा हे एक आपलं शासनाचा प्रयत्न असताना त्यांना अंधारात जास्त घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की एकदा हा पैसा खर्च केला तर त्यांना 5 वर्ष 3 वर्ष अजून खर्च करता येणार नाहीये. आदिवासी विभागामार्फत तळगाव तालुक्यातील तोरणमाळ या अतिदुर्गम भागासाठी नवीन विद्युतीकरणासाठी कमीत कमी 384 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पण प्रत्यक्षात त्याच्यात तेवढे पैसे न मिळता 2023-24 या आर्थिक वर्षात 38 कोटी रुपये मिळालेले आहे. आणि त्या 38 कोटी रुपयामधून तोरणमाळचे जे 8 पाडे आणि त्याच्यातले उपपाडे आहेत त्याच्यात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. बाकी काम झालेले आहेत. पण प्रत्यक्ष काम बघितल्यावर असं लक्षात येतं का ठेकेदार आणि अधिकारी विद्युत पोचण्यासाठी काम करत नसून त्यांच्या घरात पैसे येण्यासाठी म्हणजे अधिकारी आणि ठेकेदाराच्या घरात पैसे येण्यासाठी काम करत आहे असे दिसून आहेत. प्रचंड भ्रष्टाचार केला जात, निकृष्ट साहित्य, बोगस आणि तकलादू साहित्य वापरलं जात आहे. ते साहित्य तर बोगस वापरतायत, पण प्रत्यक्ष काम करताना पण निकृष्ट आणि बोगस अत्यंत तकलादू आणि हीन दर्जाचं काम असं सुरू आहे. त्याच्यामुळे दुर्गम भागातलं काम आहे, पहाडपट्टीतलं काम आहे, अत्यंत उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं केलं गेलं पाहिजे, पण ते तसं न होता बोगस कामं केलं जात आहे. जो उद्देश आहे का त्या गरीब माणसा पाहतो, आदिवासी समाजाचा दुर्गम भागा पाहतो वीज पोचली पाहिजे, त्याच्यासाठी ते निधी दिलेला गेला आहे. पण तसं होत नाहीये. प्रत्यक्षात त्यांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये वीज मिळणारच नाहीये. एकदा जर एक खांब वाकला, एक खांब पडला तर कमीत कमी 2-2, 3-3 महिने वीज पोचणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि कारण की जे साहित्य वापर केलं ते अनेक साहित्य आहेत ते पण निकृष्ट बोगस वापरलेलं आहे. आतापासूनच ते तुटायला सुरुवात झालेली आहे, खांब वाकायला सुरुवात झालेली आहे. आणि जे खाली जे खड्डे केले गेले पाहिजे होते आणि चांगला भराव केला ते पण केलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे प्रत्यक्षात वीज मिळायला पाहिजे होते ती मिळणार नाहीये आणि अधिकारी आणि ठेकेदारांचं भलं होणार आहे एवढं निश्चित. माझा स्पष्ट आरोप आहे का हे 38 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पण त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे का TDS वगैरे काहीतरी ते काय वेगवेगळ्या पैसे 10% म्हणजे काही कितीतरी पैसा कापला गेला आणि प्रत्यक्षात वीज वितरण कंपनीला 27 कोटी रुपये मिळालेले आहेत. त्या 27 कोटीमध्ये माझा स्पष्ट आरोप आहे फक्त 10 ते 12 कोटीची कामं झालेली आहेत, बाकी भ्रष्टाचार केला जात आहे. अन्यथा येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी मुंबईला स्वतः अधिवेशनच्या काळात विधान भवनाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे. We'll be right back.